माजी खासदार सुजय विखे आणि सध्या आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात नगरमध्ये विकास कामं सुरू असल्याचं बोललं जातं. जय विरूची जोडी आहे आणि ती जोडी आता विकास करते. जय त्या ठिकाणी आहे, पण जय बरोबर या शहरातला जो विरू आहे तो विरू काही जय बरोबर प्रामाणिक नाहीये. ते प्रामाणिक नाहीत. या म्हणजे आताची निवडणूक झाली आपली लोकसभेची, त्यावेळेला जयला पराभूत करण्यासाठी त्या शहरातल्या विरूनं अंधारामध्ये त्यांच्या विरोधात काम केलं. त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक लोक असे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आणि सुजय विखेंना मतदान करू नका असा प्रचार त्या ठिकाणी करत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आता ते तर मुस्लिम राष्ट्रांचा दौरा करतायत. त्यांना त्यांचं जे हिंदुत्वाचा जो चेहरा आहे तो त्यांना पेट्रोल तिकडचं पाहिजे. की महानगरपालिकेची स्थापना झाली, मनपाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलंय की त्या ठिकाणी त्यांना कुरम अभावी सभा त्या ठिकाणी रद्द करायला लागली. मुळामध्ये ही वेळ का आली? आजच्या रात्री उशिरा सावेडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी त्या ठिकाणी दोन्ही पक्षांचे प्रमुख नगरसेवक एकत्र बसले होते. पण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं म्हणणं होतं की हे जे काही आता कमर्शियल गाळे त्या ठिकाणी उभे राहणार आहेत, काही लाख स्क्वेअर फूटचं त्या ठिकाणी काम उभं राहत आहे, शेकडो गाळे त्या ठिकाणी उभे राहणार आहेत, यातले जास्त गाळे हे भाजपच्या नगरसेवकांना मिळाले पाहिजेत. राष्ट्रवादीचं म्हणणं होतं की आमचा आमदार त्या ठिकाणी आहे, आम्हाला जास्तीचे गाळे पाहिजेत. शेवटी प्रसंग एवढा ताणला गेला, हमरी सुरू झाली, भायावरती या लोकांनी सरसावल्या. आता तिथं फार मारामारी धडाधडी होती. काय कोण सल्ला देणार आहे माहिती नाही, कोण तो अर्थतज्ञ, कोण दबाव आणतोय महापालिकेच्या सगळ्या प्रशासनावरती. हे कर्ज काढून त्या ठिकाणी ही सगळी हाऊस मौस करायची, अशा पद्धतीनं सण साजरा होत नसतो. त्यामुळे या शहरातल्या नागरिकांच्या गळ्याला फास लावणारा 1000 कोटींच्या कर्जाचा जो प्रस्ताव त्या ठिकाणी महापालिकेने आणलेला आहे त्याला आमचा कडाडून विरोध आहे. आधी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला नगरमध्ये ते आले होते महापालिकेच्या सभेला, त्यांनी घोषणा केली होती की आमचा महापौर त्या ठिकाणी बसवा 16 तारखेला आणि आम्ही तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये अहिल्यादेवी होळकरांची जी राजधानी होती माहेश्वर, त्याच्या धर्तीवरती शहराचा विकास करून दाखवू. 492 कोटी रुपये पाणी योजनेसाठी देऊ, 350 कोटी त्या ठिकाणी डीपी रस्त्यांसाठी देऊ. कुठं गेले ते पैसे? आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. निवडणुका संपल्यानंतर या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना पूर्णतः एक हाती सत्ता त्या ठिकाणी मिळालेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर बजेट देखील सादर करण्यात आलं आणि शेवटी आपण आता पाहतो बजेट नंतर महानगरपालिकेची जी पहिलीच महासभा होती ती तहकूब या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा एक विषय आहे. आणि दुसरं या ठिकाणी किरण काळे यांनी आरोप केलेला आहे की महानगरपालिका 1000 कोटींचं कर्ज घेऊन नगरकरांना कर्जबाजारी करण्याच्या मार्गावर आहेत. याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आपले सर्वांचं स्वागत आहे युथ मीडिया मराठीमध्ये. आपल्यासोबत किरण काळे जे आहेत, ज्यांच्याकडे शिवसेनेचे फायर ब्रँड नेता म्हणून नगर शहरामध्ये सध्या पाहिलं जातं. किरणजी, खूप खूप स्वागत आहे. कसं पाहता? आपण पाहतोय बजेट नंतरची पहिलीच जी महासभा आहे ती तहकूब या ठिकाणी झालेली आहे. कसं पाहता या गोष्टीकडे? काय की 2003ला महानगरपालिकेची स्थापना झाली, मनपाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलंय की त्या ठिकाणी त्यांना कुरम अभावी सभा त्या ठिकाणी रद्द करायला लागली. मुळामध्ये ही वेळ का आली? तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीला त्या ठिकाणी लोकांनी बहुमत दिलं. नुसतंच बहुमत नाही तर 500 बहुमत दिलं. सगळं सबकुछ एकतर्फा असं तिथं झालेलं आहे. परंतु तुम्हाला मी आता जबाबदारीने सांगतो, त्या दिवशी सभेच्या आदल्या रात्री उशिरा सावेडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी त्या ठिकाणी दोन्ही पक्षांचे प्रमुख नगरसेवक एकत्र बसले होते. पण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं म्हणणं होतं की हे जे काही आता कमर्शियल गाळे त्या ठिकाणी उभे राहणार आहेत, काही लाख स्क्वेअर फूटचं त्या ठिकाणी काम उभं राहत आहे, शेकडो गाळे त्या ठिकाणी उभे राहणार आहेत, यातले जास्त गाळे हे भाजपच्या नगरसेवकांना मिळाले पाहिजेत. राष्ट्रवादीचं म्हणणं होतं की आमचा आमदार त्या ठिकाणी आहे, आम्हाला जास्तीचे गाळे पाहिजेत. शेवटी प्रसंग एवढा ताणला गेला, हमरी सुरू झाली, भायावरती या लोकांनी सरसावल्या. आता तिथं फार मारामारी धडाधडी होती. काय इथपर्यंत गेलं, पण ते काही लोकांनी मिटवलं. त्यामुळे मलिदा कुणी जास्तीचा खायचा याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद पेटला सगळा. आणि जे काही कर्ज प्रकरण आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा तिथं वादंग झालं आणि पर्यायाने त्यांना दुसऱ्या दिवशीची जी सभा आहे ती त्या ठिकाणी तहकूब करावी लागली.
निश्चितच जर या ठिकाणी आपण पाहिलं तर जे महानगरपालिकेच्या जागेमध्ये जे गाळे त्या ठिकाणी तयार होणार आहेत त्याची आधीच वाटणी सुरू आहे असं तुम्हाला या ठिकाणी म्हणायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक सध्या ज्या मुद्द्याला घेऊन पुढे चाललेले आहात त्याच्यामध्ये 1,000 कोटींचं कर्ज हा मुद्दा सध्या तुम्ही फार उत्कृष्टरित्या मांडताय किंवा तुम्ही नगरकरांना सांगताय की तुमच्या डोक्यावर हे कर्ज येणार आहे, याबाबत काय सांगा? ठाकरे शिवसेनेची बांधिलकी ही जनतेशी. जरी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना निवडून येण्याची संधी मिळाली नसली तरी सुद्धा आमचे कर्तव्य काही आहेत की नाही? आम्ही बांधिलच लोकांशी. त्यामुळे आम्ही सभागृहात नाही तर सभागृहाच्या बाहेरनं त्या ठिकाणी जे चुकीचं काम होतं त्या ठिकाणी त्या विरोधात आवाज उठवायचं काम त्या ठिकाणी 100% करत राहणार. हा जो 1,000 कोटींचा विषय आहे की आपल्याला कल्पना आहे की त्या ठिकाणी जागतिक बँकेची लोक आता मध्यंतरी महानगरपालिकेत येऊन गेले, बैठका झाल्या. त्या ठिकाणी जी काही याची योजना आहे आपली पाण्याच्या संदर्भातली, तर जवळपास त्या ठिकाणी यांना 492 कोटी रुपयांचं कर्ज घ्यायचंय. त्याचबरोबर भुयारी गटाराची जी योजना आहे त्यासाठी 350 कोटींचं कर्ज घ्यायचंय आणि 5 व्यापारी संकुलांसाठी 114.95 कोटींचं कर्ज घ्यायचंय. हे म्हणजे आता परिस्थिती आपण पाहतोय की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ते आवाहन करतायत की पेट्रोल कमी वापरा, इंधनाची बचत करा. त्या ठिकाणी आता ते तर मुस्लिम राष्ट्रांचा दौरा करतायत. त्यांना त्यांचं जे हिंदुत्वाचा जो चेहरा आहे तो त्यांना पेट्रोल तिकडचं पाहिजे. काटकसरीचा संदेश देत असताना इथे मात्र नगर शहरामध्ये कोण सल्ला देणार आहे माहिती नाही, कोण तो अर्थतज्ञ, कोण दबाव आणतोय महापालिकेच्या सगळ्या प्रशासनावरती. ते कर्ज काढून त्या ठिकाणी ही सगळी हाऊस मौस करायची, अशा पद्धतीनं सण साजरा होत नसतो. त्यामुळे या शहरातल्या नागरिकांच्या गळ्याला फास लावणारा 1,000 कोटींच्या कर्जाचा जो प्रस्ताव त्या ठिकाणी महापालिकेने आणलेला आहे त्याला आमचा कडाडून विरोध आहे. आम्ही चुकीच्या पद्धतीने त्यांना कर्ज त्या ठिकाणी काढू देणार नाही. विकास कामांना आमचं समर्थन आहे, पाठिंबा आहे, योजना झाल्याच पाहिजेत, पण त्या होत असताना त्या ठिकाणी त्याच्या जर कुणाचा काही छुपा अर्थपूर्ण अजेंडा असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. मुळामध्ये यातला एक बाब तुम्ही लक्षात घ्या की ही जी योजना आहे पाण्याच्या संदर्भातली जी आता हे करायचं म्हणतात, यापूर्वी 2010ला जी काय फेज 2 ची योजना या शहरामध्ये राबवली त्या योजनेवरती जवळपास 110 कोटी खर्च केले ना. त्याच्यानंतर जी 2016ला अमृतची योजना राबवली त्याच्यावरती 134 कोटी रुपये खर्च केले. मग आतापर्यंत जे 250 कोटी रुपये या शहरातल्या पाण्यावरती खर्च केले गेले, मात्र नगरकरांच्या नळाला एक थेंबभर सुद्धा पाणी आलेलं नाही. हे नेमकं पाणी जिरलं कुठं, कुणी कुणी जिरवलं, हा सगळा मलिदा यांनी खाल्लेला आहे. त्यामुळे थोडासा वेळ जाता आम्ही अभ्यास करतोय. आम्ही लवकरच राज्य सरकारकडे त्या ठिकाणी या जुन्या कामाच्या फिजिकल ऑडिटचं चौकशीची मागणी करणार आहे. तोपर्यंत त्याच योजनांवरती पुन्हा पुन्हा आता तर कर्ज काढून अशा पद्धतीनं जर कुणी करत असेल तर ते चालू जाणार नाही. अनुदानाला कर्ज नाही पाहिजे. निश्चितच तुम्ही या ठिकाणी सांगताय की अनुदानानं कर्ज नकोय. त्याच पद्धतीने जर आता सध्या आपण पाहिलं तर 5 व्यापारी संकुलांचं जे जे काही सध्या प्रस्ताव महानगरपालिकेसमोर आहे त्याच्यावरून तुम्ही सांगतायत की सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफूस आहे. जर आपण पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची एक हाती सत्ता आपल्याला पाहायला मिळते पालिकेत. मग कशा पद्धतीची म्हणजे धुसफूस तुम्हाला सांगायची? यांच्यात काही तिथं प्रेमनिम नाहीये बरं का. हे सगळे आता जे काही निवडून आलेत ना लोक, हे सगळे व्यापारीकरणाच्या पद्धतीने निवडून आलेले आहेत. या निवडणुकीमध्ये तुम्ही पहा की 1-1 कोटी 1.5 कोटी काही लोकांनी 2-2 कोटी रुपये खर्च केले हो. हे काय गंमत आहे काय? म्हणजे काय पैसे वाटताना कुणी 1,000 रुपये, कुणी 2,000, 5,000 रेट, 10,000 रेट त्या ठिकाणी या लोकांनी वाटला. आता पुढची 5 वर्ष या महापालिकेच्या तिजोरीमध्ये कडकडाट आहे. राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे त्या ठिकाणी पैसे नाही आहेत, ते अनुदान देऊ शकत नाहीत. पूर्वी जे काही उत्पन्नाचे स्रोत होते ते सगळे महापालिकेचे बंद झालेले आहेत. आता या सगळ्या परिस्थितीत कर्ज काढायचं, त्यातनं वसुली करायची. बरं, तुम्ही एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की मागच्या आठवड्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय जे आहेत त्यांच्या हातून नेहरू मार्केटच्या संकुलाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम घडून आणला गेला. मला त्याच्यावरती यायचंच आहे. त्यांनी ज्या पद्धतीने जर त्या ठिकाणी भूमिपूजन त्यांनी मागील आठवड्यामध्ये नेहरू मार्केट व्यापारी संकुलाचं केलंय तर निधी आला असेल म्हणूनच ते काम सुरू होतंय ना. हेच तर सत्य आहे, तुम्ही समजून घ्या ना नगरकरांना. आम्ही ते सांगतोय हो. हे तुम्ही आधी एकतर मुख्यमंत्र्यांनी ज्याला नगरमध्ये ते आले होते महापालिकेच्या सभेला, त्यांनी घोषणा केली होती की आमचा महापौर त्या ठिकाणी बसवा 16 तारखेला आणि आम्ही तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये अहिल्यादेवी होळकरांची जी राजधानी होती माहेश्वर
त्याच्या धर्तीवरती शहराचा विकास करून दाखवू. 492 कोटी रुपये पाणी योजनेसाठी देऊ, 350 कोटी त्या ठिकाणी डीपी रस्त्यांसाठी देऊ. कुठं गेले ते पैसे? आयुक्तांनी परवाशी सांगितलं ना, खुलासा करताना ठाकरे शिवसेनेच्या आरोपावरती बोलताना की हे सगळं तथ्यहीन आहे आणि राज्य शासनाकडे पैसे नाहीयेत, त्यामुळे आता आम्ही कर्ज घेणार आहोत. म्हणजे मुख्यमंत्र्यांना यांनी खोटं ठरवलं, त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनाही खोटं ठरवलं. मुळामध्ये जवळपास 1 वर्षांपूर्वी नेहरू मार्केटसाठी त्या ठिकाणी वर्क ऑर्डर काढली गेली. त्याच्यानंतर आता जो मागच्या आठवड्यात भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी अनेकांनी स्वतःची पाठ थुकटून घेतली. 9,34,00,00,000 रुपयांचा निधी आणला म्हणून त्या ठिकाणी सगळे आवय उठवली. पण त्याच्यानंतर 13 तारखेला 4 दिवसांमध्ये महापालिकेने वर्तमानपत्रामध्ये भली मोठी जाहिरात त्या ठिकाणी दिली आणि आता ते नेहरू मार्केटसाठी जवळपास 11-11.5 कोटी रुपयांचं कर्ज हातामध्ये कटोरा घेऊन त्या ठिकाणी बँकांच्या दारामध्ये आता उभे आहेत. म्हणजे पालकमंत्र्यांसारख्या ज्येष्ठ अनुभवी म्हणजे अगदी राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असणारा एक चेहरा आहे, त्यांना तुम्ही चुकीची माहिती देता का? आणि त्यांची सुद्धा त्यांना सुद्धा खोटं ठरवता. त्यामुळे हे सगळं खोटं आहे. त्यांच्यामध्ये काही अलबेल त्या ठिकाणी नाहीये. धुसफूस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मी तर म्हणेन की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कवडीची सुद्धा किंमत दिली जात नाही. आणि असं असेल तर अशा सत्तेला भारतीय जनता पार्टी जर स्वाभिमानी असेल, त्यांचं नेतृत्व स्वाभिमानी असेल, ज्येष्ठ असेल, तर अशा स्थानिक छोट्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करून किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करून अवमान करून घेऊनच त्यांनी सत्तेला लाथ मारावी हिंमत असेल. आपण पाहिलं सध्या तर माजी खासदार सुजय विखे आणि सध्या आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात नगरमध्ये विकास कामं सुरू असल्याचं बोललं जातं, तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल? कुठं विकास सुरू आहे? ती काय आता मध्ये बघा तुम्ही 2 वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास ज्याला विधानसभेची निवडणूक येणार होती 2024ची, तेव्हा शहरं सगळी खुंदून ठेवली त्या सगळ्या बाजूनी. 150 कोटी रुपये आले म्हणून सांगितलं 24 कामांसाठी. प्रत्यक्षात आज फक्त 13 कामं जी आहेत ती पूर्णत्वाकडे त्या ठिकाणी जाताना दिसत आहेत. उरलेली जी कामं आहेत ती कधी पूर्ण होणार आहेत? महापालिकेला स्वहिश्याचे पैसे भरण्यासाठी त्या ठिकाणी पैसे नाहीयेत बरं का. मग असं असताना तिथं कचऱ्याचा प्रश्न जो आहे तोही प्रलंबित आहे, पाण्याचा प्रश्न आहे तोही प्रलंबित आहे. आता तुम्ही माहिती घ्या, शहराच्या अनेक भागांमध्ये 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाहीये. म्हणजे ते केडगाव असेल, सावडी विभाग असेल, मध्य शहर असेल, अगदी मुकुंदनगर सुद्धा असेल, आंदोलनं सुरू आहेत ना, रस्त्यांची कामं करा, नागरी प्रश्न सोडा. त्याच्यामुळे हे काय मध्ये काहीतरी यांनी उठवलं की आता जय विरूची जोडी आहे आणि ती जोडी आता विकास करते. जय त्या ठिकाणी आहे, पण जय बरोबर या शहरातला जो विरू आहे तो विरू काही जय बरोबर प्रामाणिक नाहीये. मुळामध्ये या सगळ्या विकास कामांमध्ये आम्हाला फार अपेक्षा होत्या की गल्ली ते दिल्ली तुम्हाला एक हाती सत्ता आहे, पण ह्या सगळ्या सत्तेच्या आडून एक वेगळं राजकारण सुद्धा ही लोक खेळत असतात. एकमेकाची ते प्रामाणिक नाहीत. म्हणजे आताची निवडणूक झाली आपली लोकसभेची, त्यावेळेला जयला पराभूत करण्यासाठी या शहरातल्या विरूनं अंधारामध्ये त्यांच्या विरोधात काम केलं. त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक लोक असे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आणि सुजय विखेंना मतदान करू नका असा प्रचार त्या ठिकाणी करत होते. त्याच्यामुळे हे जय विरू एकत्र नाहीत, यांचा एकत्र काही विकासाचा अजेंडा या शहरामध्ये नाही. विकासासाठी त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम मात्र ठाकरे शिवसेना त्या ठिकाणी करते. आम्ही त्यांना विकास करण्यासाठी भाग पाडू. चुकीचं काय करत असतील तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना रोखण्याचं काम जनतेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो किरण काळे आपल्यासोबत होते. गेल्या अनेक दिवसांपासून आपण त्यांच्या मुलाखती पाहतोय, त्यांचं बोलणं आपण ऐकत असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, त्यांचे उपोषण आंदोलनं वगैरे असतील. परंतु आता त्यांनी एक थेट आरोप केलेला या ठिकाणी दिसतोय की जय आणि विरूची जोडी आहे, मात्र शहरातला जो विरू आहे म्हणजेच आमदार संग्राम जगताप हे सुजय विखेंसोबत तेवढे प्रामाणिकपणे वागत नाही, असं या ठिकाणी किरण काळेंनी थेट आरोप केलेला आहे. आणि एकंदरीत आज जी काही मुलाखत आपण घेतली याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि नगर शहरातले अजून कोणते ज्वलंत मुद्दे आहेत जे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मांडायला हवेत ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.